वर्ष संपत आलंय आणि जे फायनल इयरचे स्टुडंट्स असतील ते आता कॅम्पस प्लेसमेंटच्या तयारीला लागलेले असतील. आपली एकूण तयारी पाहून अंदाजे किती पॅकेज मिळेल याचा त्यांनी अंदाज बांधलेला असणार. सीनियरसोबत बोलून नेमकी कोणती कंपनी चांगली आहे, कोणत्या कंपनीमध्ये ग्रोथ आहे याची सगळ्यांनी गणितं मांडलेली असणार. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या वर्षी प्रमुख अडचण अशी आहे, की आय-टी जायंट्स जे आहेत जसं की इन्फोसिस घ्या किंवा विप्रो घ्या, यांनी हे फायनान्शियल इयर अर्ध संपलं तरीसुद्धा अजूनही कॅम्पस व्हिजिट सुरू केलेल्याच नाहीत. ज्याच्यामुळं कॅम्पस प्लेसमेंट ऑफिसर्स आणि जे एक्सपर्ट्स आहेत यांच्यानुसार यावर्षी फ्रेशर्स हायरिंगमध्ये 65% फॉल दिसून येऊ शकतो असं म्हटलं गेलेलं आहे. जूनमध्ये एच-आर ॲनालिस्ट यांनी 35% फॉलचं प्रेडिक्शन केलेलं होतं, जे की आता 30% वाढून 65% आलेलं आहे. हा संपूर्ण विषय काय आहे ते सविस्तरमध्ये समजून घेऊयात आणि कंपन्या यावर्षी फ्रेशर्सला हायर का करणार नाहीत आणि आपल्यासमोर नेमके कोणते पर्याय असू शकतात याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इन्फोसिस आणि विप्रो यांनी तर यावर्षी जाहीरपणे अनाऊन्स केलेलं आहे की ते कॅम्पस व्हिजिट स्किप करू शकतात आणि विषय फक्त इन्फोसिस किंवा विप्रो यांच्या पुरताच मर्यादित नाहीये आणि जर का त्यांच्या पुरताच मर्यादित असता तर इतकं टेन्शन नव्हतं आणि एपिसोड सुद्धा करण्याची काही गरज नव्हती. पण टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत त्यांचे जे प्लेसमेंट्स ऑफिसर आहेत त्यांच्यानुसार इतर मोठे प्लेयर्स जे आहेत, इव्हन जे प्रोडक्ट कंपन्या आहेत त्या सुद्धा यावर्षी प्लेसमेंटसाठी इच्छुक दिसत नाहीयेत आणि या संदर्भातलं वृत्त फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेलं आहे. मग कंपन्या प्लेसमेंटसाठी येतच नाहीयेत का? तर असं सुद्धा नाहीये, पण हायरिंग खूपच कमी झालेलं दिसून येते. एच-सी-एलने मागच्या वर्षी 16,362 नवीन जे विद्यार्थी आहेत ते रिक्रूट केलेले होते, पण यावेळेस फक्त 5,227 विद्यार्थी त्याने रिक्रूट केलेले आणि इव्हन TCS सुद्धा यावेळेस निवांत आहे. त्यांच्या इथं ॲट्रिशन रेट चांगलाच दिसून येते. मग जर का कंपनीमधून कर्मचारी सोडून चाललेले आहेत तर नवीन कर्मचारी हायर केले जातात, पण या आघाडीवरती सुद्धा TCS सारखी कंपनी निवांत दिसतीये आणि त्यांच्या इथं जो उपलब्ध वर्कफोर्स आहे त्यांचाच वापर करताना ते दिसत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर हर्षित दिवाकर यांच्यानुसार सर्व्हिस बेस्ड कंपन्यांनी गेल्या 2 दशकामध्ये बल्कमध्ये फ्रेशर्सचं हायरिंग केलेलं होतं, पण यावेळेस तसं काही दिसून येत नाहीये. विप्रो आणि इन्फोसिस यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे की यावर्षी ते कदाचित कॅम्पस प्लेसमेंट स्किप करू शकतात, त्यांच्या या एकूण कृतीचा लास्ट इयरच्या बॅचचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यावरती सिग्निफिकंट इम्पॅक्ट होईल आणि एकूण त्यांच्या भविष्यावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो असं म्हटलं जाते. आणि जर का विप्रो किंवा इन्फोसिस यांसारख्या कंपन्या फ्रेशर्सचं हायरिंग स्किप करू इच्छित आहेत तर त्याचं प्रेशर इतर कंपन्यांवरती सुद्धा येऊ शकतं आणि कदाचित भविष्यातले त्यांचे एकूण जे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा भविष्यातली त्यांची एकूण जी काही आखणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते कटोती करू शकतात. बेंगळुरूमधील अनुभव असा आहे की प्रोडक्ट बेस्ड कंपन्या या मुळामध्ये कमी फ्रेशर्सला रिक्रूट करतात आणि त्यांनी आता हा आकडा अजून कमी केलेला आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे त्यांनी त्यांची जी काही एकूण हायरिंग प्रोसेस आहे ही अजून अवघड केलेली आहे, जेणेकरून एकूण विद्यार्थी येतानाच हे कमी होतील किंवा कमी जण सिलेक्ट होतील. अजून एक कॉलेजमधील प्लेसमेंट संदर्भातला अनुभव असा आहे की मागील वर्षी त्यांच्या इथं जवळपास 450 कंपन्या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी आलेल्या होत्या, पण यावेळेस फक्त 250च्या आसपास कंपन्या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे जे ॲव्हरेज परफॉर्मिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्या समोरची अनिश्चितता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ॲव्हरेज परफॉर्मिंग जर का स्टुडंट असेल तर त्याला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चांगल्या पद्धतीचा इंटरव्ह्यू देऊन चांगलं प्लेसमेंट मिळवण्यासाठी किंवा काही ना काहीतरी हातात मिळवण्यासाठीची संधी निर्माण झालेली असते. पण जर का मुळातच कंपन्या कमी आलेल्या आहेत तर ती सुद्धा त्याची संधी हिरावून घेतली जाण्याची शक्यता मोठी आहे. फायनान्शियल इयर 2022 मध्ये आय-टी कंपन्यांनी जवळपास 6 लाख फ्रेशर्स हायर केले होते आणि फायनान्शियल इयर 2023 मध्ये फक्त 2.5 लाख फ्रेशर त्यांनी हायर केलेले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला फॉल दिसून येतोय. दरवर्षी भारतामध्ये एकूण जे इंजिनियर्स आहेत प्रत्येक स्ट्रीमचे धरून 9 लाख इंजिनियर्स पास होतात आणि याच्यामध्ये डिप्लोमाचे स्टुडंट जर का ॲड केले तर हा आकडा 15 लाखाच्या घरामध्ये जातो. मग इतके सारे जण म्हणजे फक्त इंजिनिअरिंग केले 9 लाख आणि जर का डिप्लोमावाले ॲड केले तर 15 लाख, इतके सारे जण फक्त आणि फक्त आय-टी सेक्टरमध्ये सामावून घेणं अशक्य आहे आणि इतर क्षेत्रामध्ये आय-टी सेक्टरशी तुलना करता फारच तटपुंजा पगार मिळतो, हे आजच्या दिवशी भारतातलं इंडस्ट्रीचं वास्तव आहे. फायनान्शियल इयर 2024 जे आहे याच्यामध्ये एकूण ड्रॉप हा 65% आसपास असू शकतो असा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. आय-टीसाठी हे जे वर्ष आहे
लोएस्ट फ्रेशर इंटेकचं असणार आहे असा सुद्धा अंदाज आहे. सध्या IT मध्ये मॅक्सिमम बिझनेस जो आहे हा प्रोडक्टिव्हिटी एन्हान्समेंट संदर्भातला दिसून येतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने या क्षेत्रातील जे नवीन रिक्रूट होणारे विद्यार्थी आहेत किंवा जे या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोरच्या समस्या ज्या आहेत त्या वाढवलेल्या दिसून येत आहेत. प्रोडक्टिव्हिटी एन्हान्समेंटसाठी तुलनेने कमी टॅलेंट पूल लागतो असा सुद्धा अनुभव आहे. एखादा फ्रेशर कामावर घेणं, त्याला ट्रेनिंग देणं आणि मेकिंग देम बिलेबल याच्यामध्ये जवळपास 15 महिने जातात आणि सध्या IT कंपन्यांकडे इतका मोठा आणि लांबचा प्लॅन दिसून येत नाहीये. एकूण बदललेलं जिओपॉलिटिक्स, अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये वाढलेलं टेन्शन, रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं लांबलेलं युद्ध, या सर्व समस्या ज्या आहेत, या सर्व समस्यांमुळं IT सेक्टर जे आहे याचा बिझनेस कमी झालेला दिसून येतोय. आणि फ्रेशरसाठी अजून एक त्रासदायक बाब म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. याच्यामुळं नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी नवनवीन स्किल्स आत्मसात करणं अपेक्षित आहे आणि स्वतःला अपग्रेड करत राहणं हाच सध्या तरी त्यांच्यासमोर पर्याय असू शकतो. आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही फ्रेशर जर का असतील आणि त्यांनी जर का कॅम्पस प्लेसमेंटमध्ये इंटरव्ह्यू दिलेले असतील तर एकूण अनुभव काय आहे ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही आहे. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.